नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे नफा तोटा। बघा, त्यामधला स्वाध्याय 9.1 मधलं पहिलं गणित तुम्हाला बोर्डवर दिसते। बघा, नवनीत प्रकाशनाचं पुस्तक काढून आपण बसायचे। त्यामधलं पहिलं गणित आहे बघा, एका फेरीवाल्याने डझनाला रुपये 144 या दराने सफरचंद खरेदी केली। एक डझन किती 144 रुपये दराने खरेदी केली आणि प्रत्येकी म्हणजे एक 15 रुपये या दराने विकली, तर त्याला किती नफा झाला? बघा, नफा किती झाला काढायचा आपल्याला हे माहित असणं महत्वाचं आहे। नफा बरोबर सूत्र काय आहे? विक्री वजा खरेदी, विक्री किंमत वजा खरेदी किंमत। तर आपल्याला विक्री किंमत 15 रुपयाला विकायला येतो आणि खरेदी किंमत एक डझन 144 रुपयाला। तर एक डझन म्हणजे किती हे आपल्याला माहित पाहिजे वस्तू। तर एक डझन बरोबर किती आहेत? 12। किती वस्तू असतात एक डझन बरोबर? 12। मग केळे असो, सफरचंद असो, काही पण असो, तर 12 सफरचंद 144 रुपयाला विकतो। किती रुपयाला? 144 रुपयाला 12, म्हणून 144 भागिले 12, 12 एक 12, उरले 2, 12 दोन्ही 24। तर त्याची खरेदी किंमत किती झाली? 12 रुपयाला एक सफरचंद आहे, म्हणजेच तो विकतो 12 रुपयाला। तर वस्तू किती आहेत? 12 आहेत 144 रुपयाच्या। तर खरेदी किंमत किती झाली मग त्याची? 112 वस्तू आहेत डझनामध्ये, तर 12 रुपयाला एक पडायली त्याला, तर किती होईल खरेदी? 144। आणि विकतो केवढ्याला तो? 12 वस्तूच 15 रुपयाला, एक याप्रमाणे। याचा गुणाकार करावा लागेल आपल्याला। बघा, 12 आणि 15चा गुणाकार, 15 दोन्ही 30 ला 0, हातचे आले 3, 15 एक 15, 3 18, 180 रुपये विक्री किंमत झालेली आहे। आता आपल्याला काढायचं होतं नफा। तर 180 मधून आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे 144। करून घ्या वजाबाकी। 10 मधून 4 गेले 6, इतर राहिले 7, 7 मधून 4 गेले 3, 1 मधून 1 गेला 0, तर त्याला काय झालेला आहे? 36 रुपये हा नफा झालेला आहे। अतिशय सोपं गणित होतं। खरेदी किंमत काय? विक्री किंमत काय? एक डझन सफरचंद खरेदी करतो तो माणूस 144 रुपयाला, एक डझन म्हणजे 12। मग एक सफरचंद केवढ्याला पडलं? 12 रुपयाला। 12 रुपयाला एक सफरचंद पडलं, तर त्यांनी किती घेतले? 12, म्हणजे पुन्हा 144 चालू। 12 गुणिले 12 144, 12चा वर्ग 144, म्हणजे ती झाली त्याची खरेदी किंमत। 12 रुपयाला एक सफरचंद आहे आणि 12च घेतोय तो एका डझनामध्ये, खरेदी करतोय, म्हणजे 144 रुपये झाले। आणि विक्री किंमत केवढ्याला विकायचे? किती? 12च विकायचे, आणि किंमत किती आहे? 15 रुपये आहे। आता ही विक्री किंमत झाली त्याची, म्हणजे 12 गुणिले 15 केलं 180 आलं। आणि नफा बरोबर सूत्र आहे विक्री वजा खरेदी। तर 180 मधून 144 गेले, उत्तर आलं 36 रुपये हा त्याला नफा। त्यानंतरचं गणित विद्यार्थी मित्रांनो, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झालाय। नफा किती झालाय? 4 घड्याळांच्या खरेदी इतका। तर प्रत्येक घड्याळांची खरेदी किंमत किती? हे गणित आपल्याला समीकरणाच्या स्वरूपात करावं लागणार आहे। तर बघा, चार घड्याळाची किंमती एवढा नफा झाला, काय झालंय? तर आपल्याला काय काढायचं? खरेदी किंमत काढायची। खरेदी किंमत या पर्यायामध्ये, तर आपण काय करू? खरेदी किंमत बरोबर घड्याळाची खरेदी किंमत बरोबर घड्याळाची खरेदी किंमत बरोबर x धरूया। मग नफा किती झालाय? तर 4 घड्याळांच्या किमती इतका झाला। नफा बरोबर
4 घड्याळ गुणिले x म्हणजेच नफा किती झाला 4x झाला. आता आपल्याला नफा कळाला. आता आपल्याला काय करायचं खरेदी किंमत काढायची. प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत काढायची. आता बघा बरं सूत्र काय आहे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत नफा काय नफा माहिती आहे आपल्याला 4x. विक्री किंमत किती आहे ही विक्री किंमत 10,200 रुपयाला विकल्यामुळे आहे की नाही. आता खरेदी किंमत हे 20 घड्याळ आहे. एक घड्याळ x धरलंय आपण तर 20 घड्याळ 20x काही 20x. तर बघा आता समीकरण तयार झाले. हे इकडे मायनस आहेत इकडे येऊन प्लस होते म्हणजे 4x प्लस अधिकचे होतील 20x हे झाले 24x बरोबर 10,200. आता x ची किंमत काढायची आपल्याला. x ज्या बाजूला आहे त्या बाजूलाच राहू द्या. 10,200 भागिले 24 त्याला संक्षिप्त रूप देऊ 2 न भाग जातो इथं येईल 12 बघा 2 10 2 शून्यला 0 5100 भागिले 12 12 न भाग द्या 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 उरले 3 झाले 30 12 दोन्ही 24 उरले 6 12 पंचे 60 425 रुपये x ची किंमत आलेली आहे. म्हणजे प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती आलेली आहे 425 रुपये. परत एकदा लक्ष द्या 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 20 घड्याळे विक्री किंमत 10,200 झाली. विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. नफा किती झाला हे सांगितलं नाही पण 4 घड्याळाच्या खरेदी इतका झाला हे सांगितले. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत आपण x खरेदी धरली. मग नफा किती झाला 4 घड्याळांच्या खरेदी इतका म्हणजे तो 4x झाला. आता नफा बरोबर सूत्र आपल्याकडे काय विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफ्याच्या खाली नफा लिहिला हे नफा 4x. विक्री किंमत किती होती ही 10,200 वजा खरेदी किंमत 20 घड्याळे केली खरेदी. समीकरणा स्वरूपात त्यांना लिहिलं 20 अधिक 4 24x बरोबर 10,200 आणि याला संक्षिप्त रूप दिलं. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 425. प्रत्येक घड्याळाची किंमत किती येईल मग खरेदी किंमत 425. त्यानंतरचं गणित स्वाध्याय 9.1 9.1 मधलं तिसरं गणित पाहूयात आपण. एक माणूस 20 रुपये डझनाने पेन्सिली खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी 2 रुपये याप्रमाणे विकतो तर त्याचा नफा किती आहे. बघा आपल्याला नफा बरोबर सूत्र माहित आहे लिहून टाकू आपण. नफा बरोबर नफा कधी होत असतो जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा. म्हणजे विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा कधी होतो जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा होत असते. बघू आपण खरेदी काय आणि विक्री काय. डझन 1 डझन पेन्सिल 20 रुपयाला खरेदी करतो. 1 डझन म्हणजे किती 12 पेन्सिल. 1 डझन म्हणजे लक्षात ठेवायचे 12 केळं 12 सफरचंद डझन काही म्हणलं की 12 पेन्सिल तो 20 रुपयाला खरेदी करतो आणि 12 पेन्सिल 2 रुपयाला 1 याप्रमाणे विकतो. म्हणजे विक्री किंमत किती झाली 12 गुणिले 2 ही झाली 24. 20 रुपयाला वस्तू आणली 24 रुपयाला विकली. नफाच होणार 24 आणि ही काय होती त्याची खरेदी किंमत. बघा सूत्रात विक्री किंमत किती झाली 24 कारण 2 रुपयाला 1 विकली. 12 वस्तू आहेत 12 दोन्ही 24 वजा खरेदी किंमत किती 20 रुपये. 24 मधून 20 गेले
₹4 काय झाला त्याला नफा झालेला आहे. पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. त्यानंतरचा प्रश्न त्यानंतर प्रश्न 4 स्वाध्याय 9.1 मधला पहा. एक वस्तू 500ला विकली आणि तोटा झालाय. काय झाले? तोटा झाला. जर ही वस्तू 700ला विकली असती तर त्या तोट्याच्या तिप्पट नफा दुकानदाराला झाला असता. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? पर्याय आपल्या समोर आहेत. पहिला पर्याय 525, दुसरा 550, तिसरा 600 आणि चौथा आहे 650. तर आपण या गणित करत असताना सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचे, आपल्याला विचारले काय तर खरेदी किंमत विचार. खरेदी किंमत. तर याची आपण खरेदी किंमत x गृहीत धरू. काय धरू? खरेदी किंमत. हे पण गणित समीकरणाच्या स्वरूपातच आपल्याला सोडवायचं आहे. काय खरेदी किंमत x गृहीत धरू. परत एकदा गणित वाचा शांत डोक्याने. एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला. जर ती वस्तू 700ला विकली असती तर ती तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. तर खरेदी किंमत किती? खरेदी किंमत बरोबर x गृहीत धरलं. आता आपल्याकडे दोन महत्वाची सूत्र आहेत. नफा बरोबर, नफा कधी होत असतो? विक्री किंमत जास्त असल्यावर. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. दुसरं आपल्याकडे सूत्र आहे. तोटा कधी होतो आपल्याला? जेव्हा खरेदी किंमत जास्त असते विक्री किंमतीपेक्षा. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. हे पण सूत्र आहे. हे पण लक्षात ठेवायचं. नफ्याचं सूत्र माहिती आहे सर्वांना. विक्री जास्त आहे, खरेदी किंमत कमी, नफा होणार. तोटा कधी होतो? खरेदी किंमत जास्त असते, विक्री किंमत कमी असते. आता त्यानंतर आता गणितात सांगितल्याप्रमाणे आपण विचार करू त्याचा. बघा, एक वस्तू 500ला विकली आणि काय झालं? तोटा झाला. 500ला विकली आणि काय झाले? तोटा झालाय. बघा, खरेदी किंमत तोटा झालाय. 500ला विकली आणि तोटा झालाय. बघा, तोटा कधी होतो? खरेदी किंमत x गृहीत धरली आपण. तोटा झालाय. 500ला विकली आणि काय झालं? तोटा झाला. मग तोटा बरोबर खरेदी किंमत x वजा विक्री किंमत किती आहे? 500. हे एक समीकरण तयार होईल. x वजा 500. दुसरं गणित वाचू. 700ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. तर नफाचं सूत्र काय? आता नफा बरोबर काय असतो? विक्री 700 वजा खरेदी किंमत. खरेदी x गृहीत धरली. हे समीकरण आपल्याला मिळतं. बघा, काय केलं आपण? या किमती या सूत्रात मांडल्या. नफा बरोबर विक्री वजा खरेदी किंमत. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री किंमत. बघा, 500ला विकली आणि तोटा झाला तर तोट्याचं सूत्र वापरलं. खरेदी किंमत वजा विक्री किंमत. नंतर काय झालं? नफा झाला. 700ला विकलेला असते तर समीकरण काय तयार झालं? नफा बरोबर 700 वजा x. किती नफा झाला असता? तर तिप्पट नफा झाला असता. हे 3 इथं लक्षात ठेवायचे. हे 3 इथं लक्षात ठेवायचे. हे मिटवतो आता. हे तुम्हाला सूत्र पाठ आहे. नफा बरोबर विक्री वजा खरेदी आणि तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. चल, हे समीकरण आपल्याला इथं तयार केलं आपण त्या सूत्रावर. आता बघा, हे इथं गुणा करत असतात. 3x वजा 5 15. हे 2 शून्य जशाला तसे. बरोबर, हे बरोबरचं चिन्ह आहे इथं. 700 वजा x. आपल्याला x ची किंमत काढायची कारण गृहीत धरले आपण खरेदी किंमत बरोबर x. चल, आता हे इकडे मायनस आहे, वजा आहे. इकडे येऊन काय होतील? या बरोबरच्या चिन्हाच्या इकडं हे 3x जशाला तसे. हे x अधिक हे x म्हणजे 3x आणि x बरोबर.
आता हे बरोबरचं चिन्ह आहे, हे 700 जशा ज्या बाजूला आहे त्या बाजूला ठेवले, आधी हे 500 काय केले वजा आहे तिकडं, इकडं बेरीज केली. चला 3x x हे झालं 4x बरोबर 700 आणि 1500 1500 किती होतील, 5 आणि 7 1500 आणि 700 किती होतील 22, 15 आणि 7 22, हे 2 0. बेरीज केली आपण, कशाची बेरीज केली 1500ची आणि 700ची, करून टाका सगळं 2200. 2200 बरोबर 4x. तर x बरोबर किती, मग हे 4 इकडे गुणाकार आहे तिकडे भागाकार जाते, 2200 भागिले 4 इथं करतो मी 2200 भागिले 4 काय येईल, मग x ची किंमत येईल. x ची किंमत काय गणित धरली आपण, x काय कशाची किंमत आहे, खरेदी किंमत आहे. चला 4 पंचे 20 उरली किती 2 उरली, परत 4 पंचे 20 हे 0 जशाला तसं 550 उत्तर आलं. 550 काय असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. समजून घ्या, 550 ह्या वस्तूची खरेदी किंमत आहे. 500 ला विकली तर तोटा व्हायला, आणि 700 ला विकली किती तोटा झाला, मग तर 50 रुपये. आणि 700 ला विकली तर 550 ची वस्तू 700 ला विकली तर 150 रुपये नफा झाला, म्हणजे 50च्या तो तिप्पट आहे. मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती झाली 550. असं गणित समीकरणाच्या स्वरूपात आपल्याला करावं लागणार आहे. बघा परत एकदा, 500 ला विकली तोटा झाला, 700 ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा झाला असता. तोटा इथं किती आला आता 50, तिप्पट नफा म्हणजे 150, म्हणजे 550 ची वस्तू 150 रुपये, 550 आणि 150 150 किती होतात 700 होतात. या समीकरणाच्या स्वरूपात आपण केलं गणित. पुन्हा पुन्हा पहा, सराव करा. त्यानंतरचं गणित प्रश्न 5वा स्वाध्याय 9.1 पहा. एका माणसाने नगाला 4 रुपये या दराने 120 आंबे खरेदी केले, त्यापैकी 20 आंबे सडले. त्याने बाकीचे आंबे 48 ला 10 48 रुपयाला 10 या दराने विकले तर त्याचा नफा किंवा तोटा किती. तर बघा पहिला पर्याय आहे नफा, बरोबर नफा 20 रुपये, तोटा दुसरा पर्याय आहे 30 रुपये. ना नफा ना तोटा, ना नफा ना तोटा. आणि चौथा पर्याय आहे नफा 10 रुपये. अतिशय सोपं गणित. बघा एका माणसाने नगाला 4 रुपये दराने 120 आंबे खरेदी केले. 4 रुपयाला एक आंबा असे 20 आंबे खरेदी केले तर त्याची खरेदी किंमत किती झाली, आपण खरेदी किंमत काढून घेऊया. खरेदी किंमत, कारण नफा झालाय का तोटा झालाय हे ठरवण्यासाठी आपल्याला विक्री किंमत पण माहित पाहिजे आणि खरेदी किंमत पण माहित पाहिजे, बरोबर आहे. आपण खरेदी किंमत करतो. 120 रुपयाला 120 आंबे 4 रुपयाला 1 गुणिले 4 करावं लागेल. 0 12 चौक 48 480 रुपये ही झाली त्याची खरेदी किंमत. काय झाली खरेदी किंमत. आता विक्री किंमत करू. तर त्यापैकी काय झालं 20 आंबे सडले. आंबे किती होते 120 सडले, खराब झाले. म्हणजे राहिले किती आंबे 100 आंबे. 100 आंबे राहिले. बघा आता 100च आंबे विकायचे त्याला आणि ते विकल्यानंतर त्याला नफा होईल का तोटा होईल आपल्याला कळत, म्हणजे विक्री किंमत येईल. बघा 100 आंबे राहिले. आता पुढचं काय म्हणते गणित, 48 ला 10 आंबे या दराने विकले. हे एक नवीन आहे. 48 ला 10 आंबे, 48 ला 10 आंबे म्हणजे एक आंबा केवढ्याला पडला 48 भागिले 10 करू. 48 भागिले 10 करू म्हणजे एक आंबा हे 0 कटला, इथं दशांश दिला वरी. 4 रुपये 80 पैशाला एक आंबा पडला. 48 ला 10 प्रमाणे विकले त्याने, विक्री किंमत काढायची आपल्याला. तर एक आंबा केवढ्याला विकला 4 रुपये 80 पैशाला एक आंबा. त्याने एकूण आंबे किती विकले 100 गुणिले 100 करावं लागेल. कळतंय. 10 आंब्याचेच 48 रुपये होते.
बघा त्यांनी म्हणलंय की 48 रुपयाला 10 आंबे याप्रमाणे विकले, म्हणजे विक्री किंमत काढायची आपण. खरेदी तर आली आपल्याकडे, विक्री बघूया. 4 रुपये 80 पैशाला एक आंबा, असे 100 आंबे विकले, कारण 20 तर सडले, राहिले किती 420 गुणिले 100. हे दशांश काय होईल, हे 2 शून्य असल्यामुळे ते म्हणजे हे उत्तर काय येईल 480. 480 काय आली विक्री किंमत, काय आली विक्री किंमत. विक्री किंमत किती आली 480 रुपये. खरेदी किंमत किती होती 400. हे तर बरोबरच झालंय सगळं. 480 रुपयाची खरेदी केले, 480 रुपयालाच विकले. मग नफा आणि तोटा होण्याचा प्रश्नच नाही, त्याला काहीही झालं नाही. न्यूट्रल जेवढे होते तेवढेच पैसे, जेवढी खरेदी केली होती तेवढेच पैसे त्याला विकून आले, कारण 20 आंबे सडले होते. म्हणून उत्तर काय 480 खरेदी 480 विक्री. उत्तर येईल पर्याय सी, ना नफा ना तोटा. या प्रश्नाचं उत्तर काय ना नफा ना तोटा. पहा पुन्हा. त्यानंतरचं गणित त्यानंतरचं गणित 6वं बघा. रहीमने 65,500 घेतलेली गाडी 11,15,000 रुपये तोट्याने विकली. तोट्याने विकली तर त्याने गाडी किती रुपयाला विकली. काय केली ती गाडी किती रुपयाला विकली. बघा आधी हे माहित असणं महत्वाचं आहे तुम्हाला. 65,500 65,500 कसे असतात 65,500 म्हणजे 65,500. ओके. आता 11,15,000 कसे असतात 11,250. 11,500 11,500. 12,500 12,750. आता तुम्हाला कळाले. रहीमने काय केलंय 65,500 घेतलेली गाडी घेतली, म्हणजे ही त्याची काय झाली खरेदी किंमत. खरेदी किंमत कितीला घेतली होती गाडी 65,500, म्हणजे 65,500 खरेदी केली होती. आणि 11% त्याला काय झालंय 11,250 काय झालंय ते तोटा झालाय. तोटा झाला हे त्यांनी सांगून टाकले तुम्हाला 11,250 रुपये तोटा झाला. तर त्यांनी ती गाडी कितीला विकली. खूप सोपं आहे बघा. तोटा बरोबर काय असते सूत्र आता सांगितलं. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. विक्री किंमत. आता ह्याच्यातून तुम्हाला सरळच कळलं. त्यांनी म्हणले की 65,500 घेतलेली गाडी, म्हणजे त्याची खरेदी किंमत किती आहे 65,500. 65,500 काय झाली खरेदी किंमत झाली. आणि विकली त्याच्यातून तोटा झालाय त्याला 11,250 एवढ्या तोट्याने विकली. ते वजा करून टाकायचे 11,250 ही वजाबाकी करा. उत्तर काय आहे ती गाडी केवढ्याला विकली ते. चला शून्यातून 0 गेले, शून्यामधून 5 जात नाही, 10 मधून 5 गेले, 5 राहिले. इथे 4, 4 मधून 2 गेले 2, 5 मधून 1 गेला 4, 6 मधून 1 गेला 2, 54,250 उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. समजून घ्या गणित अतिशय सोपं गणित होतं. या सूत्रात मांडल्यानंतर सुद्धा येणार आहे आपल्याला गणित. तोटा किती झालाय 11,250. खरेदी किंमत किती आहे 65,500. विक्री किंमत काढायची, हीच काढायची आपल्याला आहे की नाही. मग हे इकडं काय प्लस आहे, तिकडे जाऊन काय होतील 65,500 वजा 11,250. तेच आपण केले आहे की नाही. बरोबर काय आलं मग एक्स. बरोबर म्हणजे एक्स म्हणजेच आपण काय म्हणू विक्री किंमत. ही विक्री किंमत आहे 65,500 म्हणून 11,250 गेले. उत्तर आलं 54,250. पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार. त्यानंतरचा प्रश्न त्यानंतरचा आणि शेवटचा प्रश्न अतिशय सोपा. एका वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किमतीच्या दुप्पट आहे तर नफा किती. किती सोपं गणित आहे बघा. पर्याय विक्री किमती एवढा, विक्री किमतीच्या दुप्पट, खरेदी किमतीच्या निम्मा, खरेदी किमती इतका. तर इथं काय सांगितलं एका वस्तूची विक्री किंमत काय आहे खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. कोण जास्त आहे मग विक्री किंमत, खरेदी किंमत बघा काय म्हणते
विक्री किंमत, खरेदी किंमत. वस्तूची विक्री किंमत तिच्या खरेदी किंमतीच्या दुप्पट आहे. समजा खरेदी किंमत 50 रुपये आहे, तर विक्री किंमत किती आहे? तिच्या दुप्पट आहे, म्हणजे 100 रुपये आहे. बरोबर आहे. विक्री किंमत खरेदी किमतीच्या दुप्पट आहे. मग नफा झाला की नाही? 100% नफा झाला, कारण विक्री किंमत मोठी आहे खरेदी किमतीपेक्षा. बर, किती नफा झाला बघा. नफा बरोबर सूत्रात लिहू. नफा बरोबर विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी. विक्री किती आहे? 100. खरेदी किती आहे? 50. नफा किती झाला? 50. 50 नफा झाला. 50 रुपये नफा झाला. आता नफा 50 रुपये झाला, तर पर्याय आपल्याकडे कसे आहेत? विक्री किंमती एवढा नफा झाला का? विक्री किंमत 100 आहे. नाही, विक्री किंमती एवढा नफा झाला नाही. पर्याय 1 कटला. खरेदी किंमतीच्या दुप्पट. खरेदी किंमत 50 आहे, त्या दुप्पट झालाय का? नाही, तिच्या एवढाच झाला. हे पण पर्याय येणार नाही. बरं, खरेदी किंमतीच्या निमा. खरेदी किंमत किती? 50 आहे. 50 आहे, तिच्या निमा म्हणजे 25 यायला पाहिजे, तसं आलेलं नाही. मग खरेदी किंमतीच्या इतकाच झालाय का? बघा, खरेदी किंमत 50 आहे, नफा पण 50. हेच उत्तर आपल्या प्रश्नाचं आहे. खरेदी किंमती इतकाच नफा झालेला आहे. उदाहरण कोणतं? फक्त अंक बदलून घेतले तरी उत्तर हेच येणार. पर्याय डी, खरेदी किंमती इतकाच नफा झालेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा या प्रकरणातील पहिला स्वाध्याय नवनीत प्रकाशनाचं पुस्तक घेऊन आपण बसायचे. गणित पुन्हा पुन्हा करायचे. व्हिडिओ परत परत पाहायचा आहे. न्यू नॉलेज हब या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा विसरू नका. धन्यवाद. आपण थांबू.